ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना। उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या चिंतनाला आपण आरंभ केला होता आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या स्वरूपाचं आहे, हा विचार, हे चिंतन आपण केलं. ते कुटुंब प्रधान कसं आहे ते आपण पाहिलं. ते पाहिल्यानंतर त्यांच्या मुख्य चरित्रातील संपूर्ण रामायणातील काही प्रसंगांचा विचार करत आपण पुढे जाणार आहोत. तो विचार करत असताना प्रत्येक कांडामध्ये काय काय आलं आणि त्या कांडातनं प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या जीवनाच्या सापेक्ष काय शिकावं ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण तो विचार आरंभ करण्यापूर्वी एक विचार लक्षात घ्यावा लागतो. अर्थात तो उपदेश प्रक्रियेचा भाग आहे की प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगत असताना वाल्मिकी रामायणाने, मानसाने असेल किंवा भावार्थ रामायणाने असेल, कोणत्या प्रकारे विचार केलेला आहे. वाल्मिकी रामायण जसं घडलं तसंच्या तसं सांगतं. जे घडलं जसं घडलं कथा सांगत त्याच्यातील चरित्रातले प्रसंग सांगत पुढे जातं. वाल्मिकी रामायण त्याचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत पडत नाही असं म्हटलं तरी चालेल. हे असं असं घडलं, हे असं झालं, हा राक्षस आला, ह्या राक्षसाचा रामांनी वध केला, मग असं झालं, मग तसं झालं, मग ते पुढे गेले, मग हे घडलं, मग त्या अहिल्याचा उद्धार झाला, जो काही क्रम असेल तो. पण मानसाने, भावार्थ रामायणाने आणि अन्य काही रामायणांनी त्या चरित्रांमधलं जे रहस्य आहे, त्या चरित्रांमधली जी रूपक आहे, त्या चरित्रांमधलं जे निर्देश्य आहे, उद्देश्य आहे, जे काही साध्य आहे, त्या सगळ्याचा विस्तार विचार केलेला आहे. आणि तो करत असताना प्रभू रामचंद्र यांनी म्हणजे रामाने मनुष्य रूपाने जरी अवतार धारण केलेल्या असल्या, लीला केलेल्या असल्या, वाल्मिकी रामायणाने पूर्ण त्याच प्रकारे वर्णन केलेलं असलं तरी देखील प्रभू रामचंद्रांचं जे परब्रह्मत्व आहे ते सिद्ध करून, मान्य करूनच मानस आणि भावार्थ रामायण पुढे जातात. त्यामुळे प्रभू रामचंद्र कोण आहेत? आपण सुरुवातीला विचार करत असताना अवतार म्हटलं की त्यांना सहज शक्य आहे म्हणून आपण गौणत्व आणतो आणि त्यांच्या कर्तृत्वाला कमीपणा आणतो, हा विचार केला होता. त्याला महत्व देत नाही. ते काय अवतार आहे त्यामुळे त्यांच्याकडनं झालं हे म्हणून सोडून देतो. त्यामुळे वाल्मिकी रामायणाचं जे चिंतन आहे ते महत्वाचं आहे. पण त्याच वेळेला एक श्रद्धावान साधक म्हणून त्याच कथांचा, त्याच संपूर्ण सर्व प्रसंगांचा विचार करत असताना त्यामागे असलेलं जे तत्व आहे ते जाणणं देखील अत्यंत आवश्यक आहे. काय विचार सांगितलाय, काय उपदेश केलेला आहे, तो का केलेला आहे, हे समजल्याशिवाय साधकाच्या साधनेमध्ये प्रगती होणं कठीण आहे. असो, परत मूळ मुद्द्यावरती येऊ. प्रभू रामचंद्र कोण आहेत? वेदवेद्ये परे पुंसी जाते दशरथात्मजे. वेदांचं वेद्य असणारं जे परब्रह्म आहे तेच प्रभू रामचंद्रांच्या रूपाने जन्माला आलं, अवताराला आलं. मग अवतार म्हणजे काय? आपण मागे विचार केला.
सोयम आत्मा चतुष्पाद. तो आत्मा चतुष्पाद कसा आहे, त्याच्यातील प्रत्येक पादाच्या ठिकाणी एक एक भाव, सर्व विचार आपण पाहिला. साक्षात परब्रह्म जे आहे त्याने अवतार धारण केला, म्हणजेच तुमच्या आमच्यासाठी ते दृष्टिगोचर झालं आणि लीला केल्या. हे सर्व आपण पाहून आलो. ते प्रभू रामचंद्र हे आनंद सुख राशी आहेत, आनंदाचा आगर आहेत, आनंदाचा सागर आहेत. ज्यांच्या सुखाच्या समुद्राच्या केवळ एका लेशामुळे, कणमात्रामुळे या सृष्टीतील सर्व जीव सुखी झालेले आहेत. यत् सौख्याम बुद्धी लेश लेशत इमे शक्रादयो निर्वृताः. यत् सौख्याम बुद्धी, सौख्याम बुद्धी सुखाचा सागर, आनंद सिंधू सुखराशी. जे आनंद सिंधू सुखराशी मानसामध्ये वर्णन आलं. यत् सौख्याम बुद्धी लेश लेशत इमे मनुष्य पंचकम. काय ते परब्रह्म कसं आहे, केवळ आनंद स्वरूप आहे. पण आनंद स्वरूप म्हणजे किती आनंद समजण्यासाठी सांगितलं. समुद्र केवढा मोठा आहे, त्याचा विस्तार किती आहे, प्रचंड आहे, अनंत आहे ना, तेवढाच आनंद. त्या आनंदाच्या समुद्राच्या लेशाचा लेश प्रभू रामचंद्रांच्या केवळ एका ते अंशामुळे सर्व जीव तृप्त झालेले आहेत. तो एक लेश कसा आहे, तर समुद्रकिनारी गेल्यानंतर त्या लाटांमुळे जे तुषार उडतात त्याच्यातील एक छोटासा कण, तो लेशाचाही लेश. आणि तेवढा म्हणजे मुळात समुद्राच्या तुलनेने तो थेंब केवढा, त्या थेंबा एवढ्या त्या आनंदाच्या अंशामुळे, आनंदाचा जो सागर आहे त्यातला तेवढा अंश जरी घेतला आनंदाचा, तरी तेवढ्या आनंदाने शक्रादयो निर्वृताः, शक्रादी सर्व देवता. आणि शक्रादी का म्हटलं, कारण देवतांचा आनंद काही पटींनी मोठा आहे मनुष्यापेक्षा. ते सगळे म्हणजेच संपूर्ण सृष्टीतील जीव तृप्त झालेले आहेत. असे प्रभू रामचंद्र भूतान अनुजिगृक्षया, लोकांवरती, आपल्या भक्तांवरती अनुग्रह करण्यासाठी अवताराला आले. आणि मग अवताराला आल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी सुख कोणाला दिलं असेल तर आपल्या माता पित्यांना दिलं. माता पित्यांना सुखी केलं, सर्व प्रकारचं सुख दिलं. दशरथ महाराज आणि माता कौसल्या यांचा पूर्वायुष्याचा विचार केला तर मनुष्य रूप आहेत ते. त्यांनी तपश्चर्या केली, भगवंतांना प्रसन्न करून घेतलं आणि भगवंतांनी विचारलं काय हवंय सांगा, तर यांनी सांगितलं आम्हाला तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे. आता तुमच्यासारखा भगवंतांनी विचार केला, माझ्यासारखा कोण आहे, दुसरा कोणीच नाही, मग मला चाललं पाहिजे. साक्षात भगवंतांना प्राप्त करून घेतलं. आणि ते एका जन्मात पुरेसं होत नाही ना, पण पुन्हा कृष्ण जन्मामध्ये तेच पुन्हा पुत्र रूपाने आले. असं तो विचार स्वतंत्र आहे चरित्राचा. पण प्रभू रामचंद्र आले तर कशासाठी आले, सर्वांना सुख देण्यासाठी आले. मी प्रश्न येऊ शकतो, सगळ्यांना सुख देण्यासाठी आले, मग राक्षसांचं काय, त्यांना तर मृत्यूमुळे दुःख झालं ना. तर तेच आहे, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम. समोर दिसताना दुःखदायक वाटलं असेल, पण अंती त्यांना विष्णुलोकच प्राप्त झाला, भगवंतांनी आपल्या लोकामध्ये स्थान दिलं, आपलंसं केलं, म्हणून तर आनंदालाच प्राप्त झाले शेवटी. एक कथा सांगतात, रामायणाच्या युद्धानंतर त्या वानरांना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सुग्रीवाला की जा
आणि माझं नाव घेत या सगळे जे आपले वानर मृत्युमुखी पडलेत, सगळे जे म्हणजे रणांगणावरती धाराशायी झालेत, त्यांच्यावरती पाणी शिंपडा, सगळे जिवंत होतील. अमृत शिंपडा, जिवंत होतील सगळे. केलं. सगळे वानर जिवंत झाले, राक्षस काही झाले नाहीत. असं का? प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, ते राक्षस मृत्युमुखी पडत असताना ते मला पाहत होते, आणि मला पाहत जो मृत्युमुखी पडतोय, कारण ते विरुद्ध शत्रू सैन्यात आहेत ना, त्यामुळे ते मला पाहत आहेत. आणि मला पाहत मृत्युमुखी पडत असताना त्यांना सद्गती मिळणार नाही असं कसं होईल? त्यांना सद्गती मिळाली, त्यामुळे आता ते काही परत येत नाही, त्यांना पुन्हा जन्म नाही. त्यांचं प्रारब्धच संपून गेलं. असो, पण अशा प्रकारे सर्वांना आनंद देण्यासाठी जन्माला आलेले प्रभू रामचंद्र काय करतात? जन्माला आल्यानंतरच त्यांनी लीला सुरू केली. मानसात ती कथा येते. जन्माला आले चतुर्भुज रूपाने होते. भागवताने त्याच्यात कृष्णावतारामध्ये वर्णन करताना असंच आलेलं आहे. जन्माला आले चतुर्भुज रूपाने आले. आता चतुर्भुज रूपाने आल्यानंतर माता कौशल्याने पाहिलं, फार सुंदर लिहिलंय. कधी पाळण्यात दिसले, कधी बाहेर दिसले, कधी बाहेर गेले तर पाळण्यात दिसले. माता कौशल्याने पाहिलं की त्यांच्या सर्व अंग प्रत्यंगांवरती अनेक भुवन आहेत, चतुर्दश भुवन आहेत, ब्रह्मांड आहेत. तिला आश्चर्य वाटलं, महत्व लक्षात आलं. मग तिने प्रार्थना केली भगवंतांची, भगवंता माझ्या पोटी जन्माला आलात, अवताराला आलात, पण एक करा, मला मातेचं मातृत्वाचं सुख मिळालं पाहिजे. वासुदेवांनी तेच प्रार्थना केली. वसुदेव म्हणतात, मला पितेपणाचं पितृत्वाचं सुख मिळू देत, म्हणून तर आम्ही तू पुत्र म्हणून जन्माला यावास हे मागितलं ना. भगवंतांनी काय केलं? ते जे ज्ञान होतं, जे त्या हृदयामध्ये प्रकट केलं होतं, ते आकृष्ट करून घेतलं आणि बालवत पुत्रवत लीला केल्या. भक्त जे जे इच्छिल, केवळ प्रभू रामचंद्रांचंच नव्हे परंतु कृष्णावताराचंही घेता येतं. पण आता इथे प्रस्तुत प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा विचार चालू आहे, म्हणून तो अवतार म्हणून आले असले तरी प्रभू रामचंद्रांनी सर्व ज्या लीला केल्या त्या समोर प्राप्त झालेल्या भक्ताच्या इच्छेला अनुसरून केल्या. काय शत्रू म्हणून स्वीकारतोयस? ठीक आहे, मी शत्रू म्हणून उभा राहीन. मित्र म्हणून स्वीकारतोयस? मित्र म्हणून येईन. स्वामी, तू भक्त, मी ईश्वर, असं असेल हरकत नाही. मी आराध्य आहे, हरकत नाही. तसं भाऊ, तसं सर्वांबरोबर त्या नात्याने लीला केल्या आणि ते जे नातं आहे ते परिपूर्णतेने सांभाळलं. आता हे अवतार म्हणून त्यांना शक्य आहे, पण मनुष्य म्हणून आपल्याला अशक्य असं थोडंच आहे. मुद्दा हा येतो. अवतार म्हणून त्यांना काय सगळंच शक्य आहे असं म्हणून सोडून द्यायचं म्हटलं तर तसं नाही ना. त्यांनी जीवन जे व्यतीत केलं, जो कार्यकाल जो जगलेत, तो मनुष्य म्हणून तर जगलेत. आपल्यालाही ते जमलं पाहिजे. अवतारातनं जर एक काही शिकायचं असेल त्या त्यांच्या चरित्रातनं तर ही गोष्ट आहे. वेदांतामध्ये आपण चिंतन करत असताना, विचार करत असताना प्रत्येक वेळेला म्हणतो की ते अस्थिमांसाचं शरीर आहे, ते तेच आहे, तसंच आहे. त्याच्या ठिकाणी झालेले माता, पिता, पुत्र, मुलगी, मुलगा, आई, वडील हे सगळे जे आरोप आहेत ते भ्रामक आहेत, ते जीवाने निर्माण केलेले आहेत. मांसमय्याद्यभेदेपि भिद्यते ही मनोमयी, पंचदशीकारांनी वर्णन केलं. शरीर पंचमहाभूतांचं तेच आहे, पण कोणी तिला आई म्हणतं, कोणी मुलगी म्हणतं, कोणी सासू म्हणतं, कोणी सून म्हणतं, कोणी नणंद म्हणतं,
कोणी बायको म्हणतं. पंचमहाभूताचं शरीर तेच आहे ना. मग ते मुलगा, वडील, आई, आजोबा, सासरा, जावई काही असू देत, पाहणाऱ्यासाठी ते पंचमहाभूतात्मक शरीर बदलत असेल, तसं होत असेल, तर ज्या वेळेला ते कर्तव्य कर्म म्हणून प्राप्त झालंय ते त्या त्या प्रकारे निभावलंच पाहिजे. छे, मी अवताराला आलोय त्या रावणाचा वध करायचाय, जाऊन देत, मला खूप त्रास आहेत, खूप काम आहेत, सोडून गेले नाहीत. विचार करण्यासारखा आहे. जे जे काही चरित्र, प्रत्येक प्रसंग, कुठेही गवगवा नाही, कुठेही आकांड तांडव नाही. हे असंच काय त्या कैकेयीला काय कळतं का? काय वर मागते, वडिलांचं काय होईल, असं असतं का? अधर्माचं आहे का धर्माचं आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, त्याचा विचार नाही. जाणीव आहे. आणि हे घडतंय ते चुकीचं घडतंय हे समाजाला कळणार आहे हेही माहिती आहे. त्यामुळे जे घडून गेलं त्याच्यावरती शोक करण्यापेक्षा आता पुढे आपल्याला काय बदलता येईल आणि योग्य काय करता येईल याच्यावरती प्रभू रामचंद्रांचा कटाक्ष आहे. ठीक आहे, झालं ना, वनवास प्राप्त झालाय ना, हरकत नाही, वनवासात जायचं, उत्तम प्रकारे वनवास करायचा, उत्तम प्रकारे ते जीवन जगायचं. उलट संधीत सापडली आहे की वनामध्ये जाऊन जे ऋषीमुनी आहेत त्यांची सेवा करावी, त्यांना भेटावं. सीइंग पॉझिटिव्ह, प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक काय आहे ते पाहणं आवश्यक. एक फार सुंदर म्हणजे त्या हे वाक्य होतं, काही उलट सुलट घडलं म्हणजे जुनं आहे ते, बरेचदा त्या पूर्वी इंटरनेटवरती त्या ईमेल वरती वगैरे फिरायचं, किंवा ते ऑर्कुट वगैरे होतं त्याच्यावरती ते कोटेशन्स टाकतात ना, तशा याच्यामध्ये वाचलेलं होतं. काय म्हणाले, काही नाही, जर तुमच्या बरोबर काही वाईट घडलं तर भगवंताला, देवाला व्हाय मी असं न म्हणता ट्राय मी असं म्हणा. माझ्याच बरोबर असं का घडलं नाही, अजून परीक्षा घे, हरकत नाही. हा पुरुषार्थ आहे आणि भगवानांनी तो दाखवलाय. हा, हे असं प्रारब्ध कसं काय प्राप्त झालं, एक दोनदा शोक व्यक्त केलाय लक्ष्मणासमोर, पण म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल कागळी केली नाही की त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं नाही आणि त्याच्यावरती कुढत बसले नाही. प्राप्त संधी पुरुषार्थामध्ये परिवर्तित केली. कोणतेही आपल्या बरोबर उत्तम घडू देत किंवा काहीतरी वाईट घडू देत, पुरुषार्थ महत्वाचा. पुरुषार्थानेच सर्व प्राप्त होतं. आणि हे काय आहे, मोक्ष हा देखील पुरुषार्थच आहे. त्यामुळे मोक्षासाठी प्रारब्धावर अवलंबून राहता येत नाही. मोक्षासाठी देखील प्रारब्धावर अवलंबून राहता येत नाही, तो पुरुषार्थ आहे ना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ सांगितले. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात शिकायचं असेल तर ते सर्व ठिकाणी पुरुषार्थ गाजवलाय आणि गाजवून घेतलेला आहे. असं असं अजून काही गोष्टींचं चिंतन करायचंय, पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.